बोला दादा, काय घेता? रस घेता ना? उसाचा रस घेता ना म्हटलं. 2 ग्लास काढू ना? मग काय तर उसाचा रसच घ्यायला आलो, नाही तर का उसाचं शरबत घ्यायला आलो? काही विचारता राजा? बरेच भरूनात लाल करून आलो आम्ही रोडनं हायवेनं. आल्याला तुम्ही असं विचारता उसाचा रस घेता की काय घेता? हे काय विचारणं झालं काय? गाडी चांगलीच गरम होईल दिसते तुमची. अरे गाडी नाही हो, आमचं सगळंच गरम व्हायला आहे. पटकन 2 ग्लास रस काढा चांगला थंडगार. मग काय तर रस घेता की काय घेता? पटकन गाडा सटकन. बरं बरं काढतो ना, काही विषय नाही. तर खूपच गुंतागुंत राहायचा आहे, रस्ता पाहिजेच ना. हा हा हा, काढतो, काही विषय नाही. बरं बसा बसा तुम्ही. जरा लवकर काढसान दिवसा, जरा 2 ग्लास तर बरं होईल, मेहरबानी होईल. म्हणजे कसं बरं राहील ते. बोले म्हटलं जरा थांबा लागेल, तुम्ही काय करसान तर तसं काही जमणार नाही ते. हो, आपलं काम कसं आहे, शांततेत आहे. पहिले सांगून राहिलो तुम्हाला, हे काय आपल्या घरची रसवंती नाही. हो, कामाला मिळाली आणि पहिलेच मी याद बोलतो. हो, माझं नाव जगनी. हो, पहिले सांगून राहिलो तुम्हाला, शांतता असा तरच काढतो, नाही तर तुमचा रस काढतो. नाही हो, काढा आरामशीर काढा, काही घाई नाही बापा आम्हाला. आम्ही बसतो, तुम्ही आरामशीर काढा दादा रस. सागऱ्या, जरा शांत बस रे बा. तो जरा दिमाग हलका दिसून आला मला. हो, जसा काढीन तसा घेऊ आणि मग चालला जाऊ. पहिले जेवून म्हणते मी. हो, जरा शांततेने घे तू. हो, ह्या काही आपल्या एरिया नाही, आपण इकडे मलकापूर साईडने येलाय. सोपे काम नाही इकडे, तुला सांगून राहिलो. हो, आपल्या खामगाव इकडे कसं आपली ओळखी पाहिजे आहे. हो, मग कसं तरी काही वांधा नाही, कसं कमी जास्त बोललं तर. हा बरोबर आहे वैभव, म्हणजे कसं हा सर्किट दिसून आला मध्ये. आपण चटकनी रस घेऊ, जसा गाडीन तसा भाऊ आणि चाललो जाऊ. हो, याच्या नांदी लागायला पुरत नाही. बरोबर आहे, आपल्या एरिया नाही, हे सर्किट दिसून आलं मला. हो, हे गजनी आहे की जगनी आहे, काय कोणाला काय माहित. हो, आपल्याला काय माहित आहे भाऊ. चाल तरी बसू खुर्चीवर, जसा आणि तसा पिऊ. हो हा, काढा मग जगनी भाऊ, 2 गिलास काढा तुमच्या मतानं प्युअर. हो, मला वाटतं तुम्ही चांगला रस काढता, कारण तुमची बॉडी पाहा ना. हे रस पिऊ झाली की काय झाली मग बॉडी तुमची अशी? अबे हो, हे बॉडी रस पिऊ नाही झाली. हो, हे मी खरं भरायला जात असतो म्हणून झाली. या रसानं फसानं काय बॉडी वाढते काय? जराशी कलिजाला शांती भेटते. काय बी बोलता का? नाही बस तडी दिमाग सटक्याचा नाही. कोण आहे तुम्ही? मी विसरून जातो बरं. हो, मला याद भुलायची सवय आहे, मी याद भरून देईन. हो, काय पाहिजे तुम्हाला सांगा आता पटकन. खरं भरायला म्हणजे तुम्ही काय त्या म्हणजे ट्रॅक्टर टालीमध्ये खरं भरायला जात आहे म्हणून वाढली का तुमची अशी बॉडी? हो सागरे, अरे बस करणार भाऊ. अरे हानीन रे तो, त्याच्या नांदी लागू नको. चल आपण थोडी खुर्चीवर बसू, गुपचूप रस घे. हो, चाल, नाही तर बेकार आहे बरं ते, तुला पहिले सांगून राहिलो. हा, आपल्या मलकापूर इकडचा रस आहे म्हटलं, वडनेरचा. गंमत नाही, पहिलेच सांगून राहिलो तुम्हाला. हो, तरी बसून घ्या तुम्ही खुर्चीवर, मी आणतो तुम्हाला दोघेले रस चांगला प्युअर काढून. आणा हो आणा हो, जगनी दादा रस आणा, आम्ही बसतो खुर्चीवर. हा, चाल रे सागऱ्या, चाल रे. सागऱ्या, चाल चाल चाल. ते बॉडीचं मग पाहतो बाबा, त्या बॉडीच्या चक्करमध्ये आपली बॉडी ढिली होऊन जाईल. आणा मग पटकन. आम्ही थांबतो थोडी. हा, खुर्चीवर बसतो. हा, तिकडे मागे खुर्चीवर बसतो म्हटलं, तरी घेऊन या. अबे हो, तू का नोकर समजून आला का रे? मी अटी रस काढत असतो, ज्याला लागला तो अटी येईन आणि तीन. हा, मी आणून गेलो नसतं देत. तू का मला काय समजून राहिला? नोकर समजून राहिला का त्याला बाप्पाला? हो, पहिले सांगून राहिलो तुले, मग म्हणजे चांगलं नाही. हा जगनी दादा, जगनी. हो, पहिले सांगून राहिलो, जगनी नाव आहे. हा सागऱ्या गाडी भांडणं करते का काय माहित. हो, हे झालं एवढंच आहे, हे काही सुद्धा नाही की हा सागरे. आता आणि म्हणे आपण रस पिऊ, बसला आडे आता या जगनीसोबत भांडणं करत. अरे चाल रे भाऊ सागरे, चाल रे भाऊ, तडी बसू आपण खुर्चीवर, याच्या नांदी लागू नको. गिरायकाशी कसं बोला, काय बोला, काही ढब आहे की नाही, काही पद्धत आहे की नाही? हा, जगनी दादा आहे, मी जगनी दादा आहे. का आता जगनी दादा आहे? हा, सटकन मागे थोडं घेऊन ये. पहिले सांगून राहिलो तुम्हाला आज लोक लय भेटले असतील, पण या सागऱ्याची अजून तुम्हाला हे नाही झाली. तुम्हाला सांगून राहिलो पहिले, हे सागऱ्या नांदी लागू नका. हो, मी बी पहिले दादाच होतो, मला बी पहिले सागर दादा म्हणत जात, पण मी ना धंदे सोडून दिले. हो, आता मी कसा बेपारी माणूस झालो. हो, पहिले सांगून राहिलो तुम्हाला, पटकन 2 रस घेऊन या मागे खुर्चीवर. आपला नियम आपण बदलत नाही भाऊ. रस पेनाची तर तुम्हाला रस तुमच्या हातानं तुम्हाला घ्यायला लागेल. हो, मी फक्त रस काढत असतो आणि रस गिलासात टाकून देतो. बाकी गिलास तुमचा उचलणे, तुमचा गिलास रस पेल्यानंतर इथे आणून देणे, आपला हा नियम आहे. पहिले सांगून राहिलो, मग म्हणजे सांगलं नाही. हो, जा बसा तुम्ही तरी कोपऱ्यात, रस तयार झाला की मी तुम्हाला आवाज देतो. बेकार आहे भाऊ, हे मला तरी वाटते हे दोघे जण सारखेच झाले. हे काय भांडणं करतात की काय करतात भाऊ? नाही रे भाऊ, हे आवरा लागेल. हे सागरे काही सुद्धा नाही दिसत, ना जगनी दादाही सुद्धा दिसत नाही मला. हे अटी यायच्या दोघांच्या भांडणा पण मला खा लागेल. मला आवरायला पुरते भाऊ, कशाला झालो आहे सागऱ्यासोबत. म्हणूनच बॉडी वाढली हो तुमची. हो, ते रस तुम्ही लोकांना गिरायकाला आणून देत नाही. हा, नुसतं काहीच करत नाही तुम्ही, बेकार आहे ते. असं नाही झालं, आमच्या आधी तर गिलास आणून देतात, लागे थंड पाणी आणून देतात आमच्या खामगावमध्ये. हा, तुम्ही तर खूपच झाले राजा, असं नाही जमत आपल्याला. आपल्या दिमागात शिरले तुम्ही. काय तू जरा जास्तच बोलून आला बरं, पहिले सांगून आलो. हो, तुमच्या खामगावमध्ये आणून देत असतील, आमच्या इकडे अजिबात आणून देत नाहीत. हो, ज्याला लागेल त्यांना घ्या, ज्याला लागेल त्यांना प्या.
हो आपले 300 रुपये ठेवलं काय? हो आपल्याला काही घेणं नाही. आपले 300 झाले, झालं मुळलं, काही घेणं नाही. हे आधी रसवंती बंद पडेल, मला काही घेणं नाही. हो पहिले सांगून राहिलो तुले म्हणून मी नांदऱ्याचाच रस घेऊ. नाही तुम्हाला की वडनेरीकडे चांगला भेटते रस. हां चाललोच पुढे, चाललोच पुढे. हे कोणता गाव काय मी वडनेरच्या पुढे बी आहे हे गाव तर जरासं. हां नाही वडनेर पुढे राहते रे अडून. हे वडनेर याच राहिलं अजून. हो तुला म्हणून मस्त नांदऱ्यात घेऊ आपण. तू ऐकत नाही वय घे. जाऊ दे ना बाबा, बसणं तटी मी आणीन 2 गिलास रस. काय टेन्शन घेतो तू? हां मी काही बारीक नाही होणार, मी चांगली बॉडी आहे. 2 गिलास रस उचलून आणायलाच काय लागते. चल बस बरं तटी. चल बस बाडी मारा मारा करशील, हातपाय मोडून टाकते ने. हे काही सुधे नाटकं नाहीत. हो लय भांडणं करायला आहे मी ना. पण ते कसं असते, हां जरा शांततेने घ्या लागते सागर. आपण इकडे आपल्या बाहेरगावी येलाय. आपल्या खामगाव इकडे आपल्याला टेन्शन नाही राहत आपला खामगाव. हां असं आहे ते. चल घे बरं बस बरं. ये या खुर्चीवर बसू आपण, ये इकडे आता. विषय बारीक व्हायचा जाडे व्हायचा नाही, इज्जतीचा आहे. हो पहिले सांगून राहिलो तुले. तो काय जगदीन फेकणी एका झापडीत 3 ठिकाणी पडतं त्याले. तो काय मला काय काय समजून राहिला. आता मी ते धंदे बंद केले म्हणून सांग. काय खुसर बसून करून राहिलं रे भाऊ? पाहिजे की नाही रस्ते सांगा. हो नाही तर मी बसून राहतो. हो आपल्या बसण्याला पट्टे. खुसर पुसर केल्यापेक्षा मला सांगा रस पाहिजे की नाही. मी आराम करतो, नाही तर भाव तुम्ही काय येसान जासान मग आराम राहिला करायचा. आराम करजेच आहे माणसाले, तुम्हाला काय आहे. जगनी भाऊ आम्ही तडी बसतो. तुम्ही आणा मग रस काढा आणि मला आवाज द्या. मी येतो. तो आमचा मित्र कसा आहे जरासा गरम आहे राजा. हो कसा आहे पण चांगला आहे तो पोरगा सागर आहे. हो म्हणून मी आलो ना त्याच्यासोबत. तुम्ही 2 गिलास रस काढा, काही विषय नाही चांगला. मी येतो घ्यायला. काढा हा. असं त्यानं गरम आहे तर मी सगळ्या जगाचा गरम आहे. हो तुम्ही मला रस काढला की आवाज द्या तुम्ही. हो नाही तर काही काढत नव्हतं मी आता, पण तुमचा स्वभाव पटला मला म्हणून काढतो 2 गिलास रस. बसा मग तुम्ही. हा बसा मग तरी. हा वय अरे कधी होते रे भाऊ रोज 2 ग्लास रस काढायला काय 6 हप्ते लागतात काय? हा अर्धा घंटा आले ना बसायला. खूपच आई दिसून आला मला जगनी. हा अरे तुला काय रसाई नवय पडले रे बा. कधी पाहिला होता की नाही रस? हा अरे भाऊ कधी थंडी सावली आहे, आता जरा ही गाडी आपली थंडी होती म्हणून मी तुला थांबवलं. हा ते काय रसाची कोणाला नवय आहे रे बाबा. हा पण हे कसं आहे, अडी थंडी सावली आहे, थंड पाणी आहे म्हणून म्हटलं जाऊ दे ना काढी ना शांततेनं. काय एवढी घाई आहे आपल्याला. आपल्याला काय घरी जाऊन आपल्याला मलकापूरला जाऊन काय फक्त तडलोक जाणं आहे. आणि वापिस येणं आहे ते 2 जणाले भेटून आपल्याला. असा बरं आहे तो म्हणून तर म्हटलं हा काहून जास्त बोलून नाही राहिला. हा आता समजलं मला. बरोबर आहे गड्या ते बी. माझ्या डोक्यातच नाही आला हा विषय. अरे बाबा सगळा विचार करायला लागते. नुसतं 30 पैशांसाठी भांडणं चालतात काय? थंडी सावली आहे. 10-10 रुपयात काम. नाही 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 मला वाटलं नव्हतं तू एवढा हुशार आहे तर. बरोबर आहे ते. काही विषय नाही बसू आपण. आपल्याला काय धंदा आला. हा बरं बरोबर आहे ते. आणि ना हे जगनी रस काढून नाही आणला तर तू आणतो बाबा, काही विषय नाही. मग काय तर कदलो एवढं लवकर जाऊन काय आपल्याला त्या मलकापूरला मला सांग. रस्त्यानं अजून लय दूर आहे बा मलकापूर. आता पहिले वडनेर येईन मग पुढे जा. हा पुढे आहेत मग मलकापूर. असा तो घोर आहे म्हणून म्हटलं बस जरा आधी मस्त थंडीगार सावली आहे. हो नाही नाही थंडी तर आहे सावली. पाणी गिनी पिऊ आता पहिले. हो तू पेला नाही का पाणी? मी पेलो बा. मग काय मगच पेलो मी त्या जगनीच्या गप्पा मारता मारता. हो मस्त आपल्या आरोचं पाणी आहे, थंडगार पाणी पेलो आणि बस म्हटलं म्हणून तुम्ही शांत आहे. नाही तर तुलाच माहित आहे मावी दिमाग तास गरम होते. अरे हो रे भाऊ ते बरोबर आहे, काही विषय नाही. येऊ दे काढते तू जगनी रस. हा रस घेऊन मग झोपडे आता. मग काय तर शांततेनं. हा हा फक्त काय रस बरोबर काढते की काय मी दिमागात हलकं दिसून आलं मला हे. याले बी केळकरच्या गोळ्या चालू आहेत वाटते. दिमागात हलकं आहेच ते. काय ते ते आपल्या आमिर खानचा पिक्चर नाही का गजनी, तसंच दिसून आलं मला येतं. त्याचं नाव बी आहे जगनी. हो हलकं दिसून आलं मला हे. बुद्धीचा भाग दिसत नाही मला याचा. हो याला बी केळकरच्या गोळ्या दिसतात मला चालू. गोळ्या आहेतच त्याला चालू. मग काय तर हा गिरायकाशी जर भांडणार आहे ते खाईन मग एखाद्या दिवशी मार. एखादा पद्धतशीर माणूस सापडा आले की. हा आजकाल विचार करत नाही ते. दिमागात शिरला की टिकोला. हो मला तर चांगलाच राग आलता त्याचा. पण म्हटलं जाऊ द्या बा, आपण कसं आता इकडे जरा एरियात दुसऱ्या गेलाय नाही त्याला आपला सागऱ्याचा दणका कसा आहे तो. ते बी आहेच म्हणा. पण कसं आहे भाऊ जडी तडी भांडणं करायला पुरत नाही. आपल्याला सदैव जाया लागते. आपण व्यापारी माणसं आहे. मग काय तर आपल्याला असं चालत नाही आता. पहिले केले आपण ना भांडणं, पण आता नाही चालत. आपल्याला कुठेही दिसतो, आपण कुठेही बोलतो, कोणाशी काम पडते. असा घोर आहे तो. मग काय तर काय जडी तडी भांडणं करतो बाबा. नाही रे पण भाऊ कसं आहे
टाइम पाहून भांडणं करायला लागतात. हो लोक नाही तर निवड आपल्याला शंभर पैसे समजतात, असा विषय आहे तो. आपला तर तसं आहे भाऊ. जर लोक आपला विषय दिमागावर जात नाही, हो तर लोक आपण शांतता आणि दिमागावर गेला की मग हाणला त्याला तरी मग बाकीचं काय हो. हा तेही बरोबर आहे म्हणा. कसं आहे, एक लिमिट असते. लिमिटच्या वर माणूस गेला की मग त्याला त्याचा दणका द्यावाच लागते. बरोबर आहे सागर, तू काही विषय नाही, आपल्याला पटलं ते. बरं पाय ना मग आता लय अर्धा घंटा झाला आपण बसायला. पाय बरं एकदा काय म्हणते ते तर जगनी. चाल मग आहे की नाही. थांबणार रे, पाहतो ना. कशाला काही करतं. थांब बस मी पाहतो, काही काही करू नको तू. बस जरा शांत दे ना. अरे बा किती शांतता. उतरला आता ऊन. चाल बरं सटकनी जाऊ आता धीरे धीरे. हा, चाल रे चाल रे म्हणजे. अरे मी जातो, रस आणतो, रस पिऊन मग चाललं जाऊ. हो थांब थांब. आवाज देऊन पाय ना, आणला तर आणला. यात बोलला तो आता भांडण्याची. मला असं वाटून राहिलं ते. पाय जरा आवाज देऊन आणला तर आणला त्यानं. हो एकदा आवाज देऊन बघा त्याला. हो ते सांगताय नाही, ते जगनी म्हणजे ते गजनीच आहे एक प्रकारचं. हो यात बोलला तो. जगनी दादा, जगनी दादा, आणा न रस राजा, खूप टाइम झाला ना. आणा बरं रस. तुम्ही म्हणा तुम्ही तरी बसा आणि लागे मी रस आणतो. मग काय तर असंच तर म्हटलं होतं तुम्ही ना. काय म्हटलं. हा रस आणतो ना, तुम्ही सांगितलं ना राजा, असं चालते काय. आणतो आणतो आणतो. हा लढाई झाला का, पण ते कसं आहे ते पद्धतशीर देतोच तुम्ही रस. आपला स्वभाव तुम्हाला माहिती आहे किती चांगला आहे तर. हा तुम्ही जुने गिरायक आपले. सागराव, याच्या पक्क्या गोळ्या सरेलात रे भाऊ. हो हा आपल्याला रस आणून देत नाही म्हणे, आता म्हणते की तुम्ही आपले जुने गिराईक आहे. याच्या पक्क्या गोळ्या सरेला रे भाऊ. आणून देते आता हा रस. टेन्शन घेऊ नको, उठायचं काम नाही. रस घेऊ आणि लागे चाललं जाऊ. याला शेंडी देऊ आता जरा शिक 500ची. हो थांबतो, आणून देते तो आता. याला शेंडी देता का 500ची. हो भलाच वय वय करे. हो थांबतो जरा, मी बरोबर याला आळे हातावर घेतो. का हो जगनी भाऊ आणला रस. हो बरा आणला. आम्ही वाटच पाहून राहा राजा. हा तुम्ही म्हणत आणून देतो आणि लागे म्हणून आम्ही बसलो एवढे खुर्चीवर. हा तुम्हालाच माहिती आहे आपण जुनं गिराईक आहे तुमचं. जुनं म्हणजे खूपच जुनं आपण याचं गिराईक. मग काय तर म्हणून आल्याबरोबर मी याच्या हाती 500ची नोट दिली की नाही. हा मला माहित आहे. अडी आला म्हणजे मी बरोबर पहिले पैसे देऊन देतो. हा जाता जाता पैसे वापस घेतले आपले 480 की थकले घरी. असा विषय आहे तो. हा हा 500 दिला ना भाऊ तुम्ही ना. लक्ष आहे माझ्या. हा मला पक्की याद राहते, काही टेन्शन घेऊन तुम्ही. हा जाता आता 480 घेऊन जा ना, काही विषय नाही. रस्ता काही ताप बनवता बा जगनी दादा तुम्ही. एक नंबर रस झाला राजा. असा रस्ता आम्ही कधीच जिंदगीत पेल नाही. अरे हो जगनी दादा, एक नंबर रस काढा राजा तुम्ही ना. निंबू गिंबू. हा एक नंबर. हा निंबाचं मस्त ते कसं आहे जरा टेस्ट लागली. हो मस्त रस काढला तुम्ही ना. हा तर फक्त जाता आता ते 480 रुपये देता बा. म्हणजे कसं नाही तर बोलून जासान. नाही हो. अरे मला पक्की याद राहते, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा जाता आता तुम्हाला देतो 480 तुमचे. टेन्शन घेऊ नका. तुम्ही रस कसा झाला ते सांगा फक्त. रसाल काय पाहा लागतं, एक नंबर रस. असा रस आपण जिंदगीत पेल नाही, काहीच विषय नाही. अरे सागऱ्या बरोबर आहे. हो मी असा रस कधीच पेल नाही. फक्त आता फटकन घे आणि लगे ते 480 देते तो पण चाललं जाऊ. अरे आरामशीर प्या भावले म्हटलं. कसं आहे ते आरामशीर प्याचा रस म्हणजे मग त्याचा म्हणजे हे चांगलं वाटते. काही घेतलं की नाही एखाद्या ते ठसका बसू शकते, असा विषय. मी शांत देणार पेत असतो रस. हो लागलं तर 10-12 ग्लास पेतो दिवसातून, पण कसं शांत देणार असा तर विषय आपला. बरोबर आहे की नाही. हो हो बरोबर आहे तुमचं, काही विषय नाही. बरं बरं. का मग तुम्ही आमची 480 आम्ही घेतो रस. सगळ्या लवकर अटप. याला आठवण कधी आली तर हा आपल्याला एक गिलास बी धुयाला लावीन. हो याचा दिमाग सटकेलाय. चाल लवकर अटून आता. हो पहिले सांगून राहिलं तुले, म्हणजे चांगलं नाही. अरे भाऊ ते 480 भेटून राहिले ते जातील. उलट दोन 400 खिशातले द्या लागतील, काही सांगता नाही येत. हो चला दिमाग सटकेला भाऊ. बेकार आहे. चल लवकर. हा असा विषय आहे मग तो मित्रांनो. हो हे असं जसं तसं राहा लागते. नाहीतर कसं आहे आपण जरा प्रेमान राहिलो तर लोक आपला फायदा घेतात. असा विषय आहे तो. तुम्हाला काय बरोबर वाटलं की नाही. हो हा जगनी मला जरा जसा डेंजर दिसून आला. याला तमीच नाही बोलायची. हो हो कोणाची गिरायकाची कसं बोला काय बोला म्हणून आम्ही याच्याशी असं वागलो. असा विषय आहे तो. बरं ते 480 काही घेत नाही मी त्याच्याकडून, पण तसं त्याला शेंडी देत होतो आम्ही. पण कसं आहे म्हटलं जाऊ द्या काय घ्या. कुत्रा आपल्या डसला आपण तसा काही घेत नाही आम्ही त्या 480. काही विषय नाही. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ.